जर तुम्हाला 10वीला चांगले टक्के असेल तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरा, जो पोस्टाचा फॉर्म आहे. फक्त 2 दिवस राहिले आपल्याकडे. 16 तारखेला हा फॉर्म क्लोज होणार आहे, त्यामुळे फटाफट फॉर्म भरा. कसा भरायचा मी स्वतः भरलेला आहे. ज्यांना पण कुणाला 90% असेल किंवा 80च्या वर असेल, 85च्या वर असेल, त्यांनी हा फॉर्म नक्की भरा. फक्त 2 दिवस राहिले. कसा भरायचा, प्रोसेस माहिती नसते, A to Z प्रोसेस सांगणार आहे. पहिल्यापासून ते डॉक्युमेंट अपलोड करायचे, त्यानंतर पेमेंट कशा प्रकारे करायचं. फक्त 100 रुपये फी असणार या फॉर्मला. त्यामुळे पोस्टाचा फॉर्म लवकर भरा, कदाचित आपला सुद्धा नंबर लागू शकतो. ही संधी हुकू नका. आणि हा फॉर्म कसा भरायचा A to Z माहिती फक्त 4च मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर नवीन आले असेल तर फटाफट सबस्क्राईब करा. तर चला, कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर सगळ्यात पहिले तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं, ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे, जी की भारतीय डाकघर वेबसाईट आहे. तर या वेबसाईट येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करायचं. तुम्ही या वेबसाईटवर इझिली येऊ शकता. आणि रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला, ज्यांचं झालं असेल त्यांनी करायचं. आणि जर झालं असेल तर ID पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे. तर आता या वेबसाईटवर आल्यानंतर इथं बघू शकता, क्लिक हिअर टू रजिस्टर अप्लाय. ज्यांनी रजिस्टर केलं आहे ते इथून अप्लाय करू शकता इझिली. तर आपण क्लिक करणार इथं. तर इथं क्लिक केल्यानंतर आता इथं बघू शकता GDS ऑनलाईन एंगेजमेंट. तर कॅन्डिडेट लॉग इन करायचं. ज्यांनी रजिस्ट्रेशन नसेल केलं त्यांनी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन करून घ्या, ती प्रोसेस एकदम सोपी आहे. तर कॅन्डिडेट लॉग इन करणार आहे मी, रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे. तर रजिस्टर युजर, तर इथं युजर ID टाकायचा आहे. आणि त्यानंतर पासवर्ड एकदम व्यवस्थित टाका. पासवर्ड आपण क्रिएट केलेला असतो, आपलं रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड. तर पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन केल्यानंतर या वेबसाईटवरती आपण येतो आणि OTP आपल्या मोबाईलवर येतो. तर OTP हा व्यवस्थित टाका. 6 डिजिटचा OTP आहे, तो मोबाईलवरती येईल. त्यानंतर व्हेरीफाय आणि लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन होतो जे आपण वेबसाईटला. तर पोर्टलला लॉग इन झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दिसतं पोर्टल. क्विक ॲक्सेस मॉडेल्स इथे दिसता. अप्लाय ऑनलाईन. तर लास्ट डेट बघू शकता, क्लोज ऑन 16 फेब्रुवारी 2026. त्यामुळे हा व्हिडिओ मी आज बनवतो. 2 दिवस राहिले आपल्याकडे. 2 दिवसात काय 1 दिवसात तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. आपला व्हिडिओ बघा, सगळी प्रोसेस मराठीमध्ये दिलेली. पूर्ण व्हिडिओ बघा. फक्त 2च दिवस राहिले, त्यामुळे फटाफट जे राहिले त्यांनी अप्लाय करा. 28,000 प्लस जागा आहे, एवढ्या भरपूर साऱ्या जागा दिलेल्या. तर अप्लाय ऑनलाईन इथं क्लिक केल्यानंतर सिलेक्ट नोटिफिकेशन क्लिक करायचं. तर ग्रामीण डाक तिथं सिलेक्ट केल्यानंतर आता एवढी प्रोसेस आपल्याला करायची. पर्सनल डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स, पोस्ट प्रेफरन्सेस, अपलोड अँड फोटो. तर सगळी डिटेल्स तुम्हाला मी सांगणार. तर बेसिक डिटेल्स सगळ्यात पहिले भरूया. तर आता फॉर एक्झाम्पल घेतलं, नेम इथं तुमचं टाका. आता मी एकाचा फॉर्म भरतो, तर यश जगताप असं मी इथं नाव टाकलेलं आहे. तर इथं फादर नेम तुमचं टाकायचं आहे, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी सिलेक्ट करायची. तर ही एकदम नॉर्मल प्रोसेस आहे. अदर डिटेलमध्ये मार्शल स्टेटस सिंगल करा. PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी. तर डिसेबिलिटी नसाल तर नो करा तिथं इझिली. एम्प्लॉय डिटेल्समध्ये नो करा. इथं ॲड्रेस फिल करा व्यवस्थित. ॲड्रेस आपला इथं टाकायचा. परमनंट ॲड्रेससुद्धा जो ॲड्रेस आहे तोच टाकायचा. पिनकोड टाका. पिनकोड जो असेल टाका. 423604 मी टाकला आहे माझा. तर सिटी अहमदनगर. त्यानंतर स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करा आणि डिस्ट्रिक्ट जी असेल ती. तर एवढं झालं तर एडिट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्लिक करायचं आहे. एवढी प्रोसेस झाल्यानंतर आता पर्सनल डिटेल्स झाले आपले. तर एज्युकेशन डिटेल्स. आता एज्युकेशन डिटेल्समध्ये आपल्याला काय नॉर्मली आपलं SSCचं एज्युकेशन तेच टाकायचं. इयर ऑफ पासिंग काय असणार तुमचं ते टाकायचं. SSC मेमो नंबर म्हणजे आपला इथं सीट नंबर असतो, लक्षात घ्या. SSC मेमो नंबर म्हणजे आपला इथं सीट नंबर टाकायचा आहे तुम्हाला. जो असेल तुमचा 10वीचा तो टाका. त्यानंतर एंटर मार्क्स ऑफ्टेन फॉर ईच सब्जेक्ट. तर तुम्ही किती मार्क्स घेतलेले प्रत्येक सब्जेक्टमध्ये ते इथं फिल करायचे. सायन्स, मॅथमॅटिक्स काय असेल तुमचे ते मार्क्स इथं व्यवस्थित टाका. कारण ते मार्क्स व्यवस्थित टाकल्यानंतर आपला रिझल्ट त्यांना समजतो. तर इथं फर्स्ट लँग्वेज मराठी, थर्ड लँग्वेज काय असेल ते फिलअप करा. CGPA स्कोअर तो आपल्यासाठी नाही आहे. इफ ॲप्लिकेबल असेल तर करा. काही युनिव्हर्सिटीसाठी असतो, बट आपल्यासाठी नाही आहे तो. हॅव यू स्टडीड एनी ॲडिशनल लँग्वेज, नो करून द्या इथं. नो केल्यानंतर आता एडिट करायचं तर एडिट करू शकता तुम्ही. काही चेंजेस वाटले तुम्हाला तर करू शकता. तर इथं नो करून द्या तुम्हाला सांगितलंच. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आपलं. तर दुसरी प्रोसेससुद्धा आपली झालेली. एज्युकेशन डिटेल्स झालेली कंप्लीट. त्यानंतर पोस्ट प्रेफरन्सेस सगळ्यात महत्त्वाचं आहे. भरपूर जण इथंच चुकता. तर इथं सिलेक्ट सर्कल महाराष्ट्र सर्कल करा. सिलेक्ट डिव्हिजन कोणची असेल जी आपल्याजवळ ती करा. मी श्रीरामपूर डिव्हिजन करतो आहे. आणि इथं पोस्ट प्रेफरन्स म्हणजे CEDला जसे आपण प्रेफरन्सेस राईट करतो ना, कुठं आपलं एक्झाम पाहिजे, तसंच इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं आता जवळपास मी 1 2 3 4 5 6 7 8 9 तर 9 प्रेफरन्सेस टाकलेले. तुम्हाला वाटेल तेवढी तुम्ही टाकू शकता. तर इथं लोकेशन बघू शकता. बेलापूर,
बोटा, तर ब्राह्मणगाव, तर अशा प्रकारे मी इथं टाकलेले. तर तुम्ही इथं व्यवस्थित करा. ही प्रोसेस एकदम सोपी आहे. तर इथं मी जसं केलं आहे तसं स्टेप फॉलो करा, जेणेकरून तुमचा फॉर्म कुठलाही चुकणार नाही. प्रेफरन्सेस खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे प्रेफरन्सेस एकदम व्यवस्थित भरा. आणि खाली इथं आपण प्रेफरन्सेस समरीसुद्धा बघू शकता, जे टाकलेले ते इथं दिसणार आहे आपल्याला, शोईंग 1 ऑफ 50. तर त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. सरळ एडिट करायचं तर एडिट करू शकता. तर आपले 3 एकदम भरून झालेले. तर आता लास्ट स्टेप आहे ती म्हणजे फोटो अँड सिग्नेचर अपलोड. तर इथं भरपूर जण चुकता. इथं काहीच नाही, आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. इथं किती 100 KBच्या आत फोटो अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर पण. तर फोटो व्यवस्थित करून घ्या, 30 KBचा करून घ्या आणि जेणेकरून अपलोड करा. त्यानंतर कन्फर्मचा एक फॉर्म येईल, आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड अँड ॲग्री टू अबो डिक्लरेशन, तर इथं येस करून द्या. त्यानंतर प्रिव्ह्यू, आपल्याला प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यूवरती फॉर्म एकदा चेकआउट करून घ्या सगळा, पर्सनल डिटेल्स, त्यानंतर अकॅडमिक डिटेल्स, त्यानंतर पोस्ट प्रेफरन्सेस, त्यानंतर आपली सिग्नेचर वगैरे, डॉक्युमेंट्स वगैरे, आणि आपल्याला लास्टला पेमेंट करायचं आहे. आता पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता युअर ॲप्लिकेशन इज पेंडिंग, कारण पेमेंट झालेलं नाही. तर 100 रुपये बघू शकता, प्रोसीड टू पे 100. तर कशाने पेमेंट करायचं, सगळ्यात सोपी आयडिया सांगतो. तर UPIने पेमेंट करा, जेणेकरून यांचा QR भेटेल. तर इथं UPI QR आहे. तर इथं UPI QRवरती क्लिक केल्यानंतर पे नाव करायचं आहे. तर पे नाववरती क्लिक केल्यानंतर इथं यांचा QR दिसेल तुम्हाला, स्कॅन UPI QR. तर हा व्यवस्थित QR आपल्या फोनने स्कॅन करा, जेणेकरून पेमेंट होईल. इंडियन पोस्ट पेमेंट गेटवे. तर पेमेंट आपलं झालेलं आहे 100 रुपये अशा प्रकारे. त्यानंतर पेमेंट झाल्यानंतर आपला अजून फॉर्म पूर्ण नाही झाला, ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुल झाले, फॉर्म तर भरून झाला, पण आपल्याला स्लिप घ्यायची, पेमेंट स्लिप, जी PDF फॉर्मॅटमध्ये. तर व्ह्यू नोटिफिकेशन PDF सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जी अप्लाय केलेली आहे. तर आता आपल्याला घ्यायची आहे. तर त्यानंतर माय ॲप्लिकेशनमध्ये क्लिक करायचं आणि इथं डाउनलोड PDF करायचं. सरळ रजिस्ट्रेशन नंबर वगैरे, तुमची जी PDF असणारी ही आपली PDF आहे, आपण पेमेंट केलेलं आहे. तर ही स्लिप वगैरे तुम्ही इझिली घ्या, डाउनलोड करा, कारण हेच प्रूफ आहे की आपण फॉर्म भरलेला आहे. तर एवढीच प्रोसेस होती या फॉर्म भरायची. तर ही प्रोसेस आवडली तर नक्की व्हिडिओ शेअर करा.